तुझ्याबरोबर खूप कम्फर्टेबल वाटायचं साहिल, खूप पॉझिटिव्ह वाटायचं. आई आई किती ओव्हर रिॲक्ट होतेस. बघ तू 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 प्लीज पॅनिक होऊ नकोस. बोल ना. ए परी चल झोपायला. ए साहिल तू पण झोप, उद्या खूप काम आहेत. तुम्ही झोपा, मला वेळ लागेल थोडा. काय करतोस? किती पण तिसऱ्यांदा जातोय. तू कशाला मुसतो? झोप की. काय करतोस? काय करतोस? पाणी प्यायचं होतं पण संपलंय म्हणजे पिऊन पिऊन संपवलंयस तू. ते सारखा पाणी पितोय, सारखा शिवला जातोयस. पाणी शिव पाणी शिव. तेच थांबव आता. ते थांबव आता. भाई मी जातोय म्हणून नाही, पण तू जे काही ओरडतोय ना त्यामुळे सगळे उठतील आता. बॉईज मी जागीच आहे. मी पण. मी जागाच असतो. अरे मी नसतो ना, पण मला झोप येते रोज वेळेत, पण आज येतच नाहीये. काही कळतच नाहीये. ते बाहेरचं जेवलो ना आपण, त्यात असणार काहीतरी. करेक्ट आहे, त्यामुळेच मला जायला लागतंय. तुला हे पाणी पिल्यामुळे झालं. कळतच नाहीये काय होतंय ते. आपल्याला कोणालाच झोप येत नाहीये का? अरे चिल मारा यार, एवढं काही नाही. पिकनिकला जायच्या आदल्या रात्री जी अवस्था असते ना, तसं झालंय आपलं. काही लोड घेऊ नका. कसं आहे ना, असं थोडीशी अँझायटी, थोडीशी एक्साइटमेंट, थोडीशी हॅपीनेस, थोडंसं प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टींनी ना मेंदूमध्ये जागा घेतलेली असते. त्यामुळे मेंदू हे विसरून जातो की आपल्याला झोपायचंय. तसंच आहे, बाकी काही नाही. गुड वन. पण तुला कसं माहितीये? डॉक्टर DG मनू यांच्या स्लीप टू ड्रीम या पुस्तकातलं आहे. माहितीये मला. गोविंदा आणि मुली यामधनं वेळ मिळाला ना की मी पण वाचतो थोडं. तेवढं पोटापुरतं शिक्षण झालंय माझं. गुड वन. आपण काय करायचंय? रॉयल कारभार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.